माझे नाव कनक रवनाथ शेळके. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट तुम्ही शांततेने ऐका. माझ्या गोष्टीचे नाव आहे गुरु द्रोणाचार्य यांचे शिष्य एकलव्य. एकदा काय झालं, गुरु द्रोणाचार्य फिरायला गेले. फिरता फिरता त्यांना कुठून तरी एक कुत्रा येताना दिसला आणि त्या कुत्र्याला खूप भुंकायला लागला आणि त्या भुंकायचा त्याचा त्रास होऊ लागला. त्या सगळ्या मंडळींना त्या भुंकायचा त्रास होऊ लागला आणि तो कुत्रा भुंकणारच. मग ते पुढे निघून गेले आणि तिकडून मागून सर बाण आले आणि ते बाण त्या कुत्र्याच्या तोंडात गेले आणि गुरु द्रोणाचार्यांना वाईट वाटले. हे कुत्र्याच्या तोंडात जखम झाली असं याच्यामुळं आपणही हे कुत्र्याच्या तोंडातले बाण काढून टाकावे. मग गुरु द्रोणाचार्यांनी एक बाण काढून टाकले त्या कुत्र्याच्या तोंडातून आणि त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये काहीच जखम बिकम झाली नव्हती. आपण यावेळी बाण काढले. पुढून तरी येताना दिसला आणि तो गुरु द्रोणाचार्यांपाशी आला आणि त्यांना शांताने नमस्कार करू लागला आणि तो म्हणला, गुरु मला बाण शिकायचे. आणि तो म्हणला, मी बाण शिकलो. तो म्हणला, गुरु मी तुमच्याकडूनच बाण शिकलो. गुरु म्हणले, शे मी माझ्याकडून नाही बाण शिकला. तू दुसऱ्या कोणाकडून तरी शिकला असेल. तू तर या गावात येताना तर मला दिसलाच नाही. मग त्यांनी सांगितलं, मी तुमची एक मातीने मूर्ती तयार केली आणि तिला रोज फुलं तुमच्या पायापाशी फुलं वाहतो आणि माझं काही चुकलं तर मी त्या मूर्तीला सांगत होतो. गोष्टीचे तात्पर्य. आपल्याला शिकायचं असेल तर इच्छा असेल तर तसंही शिकायचं.